वसई विरार शहरात फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना आता महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक कारवाई सुरू केली आहे। रेल्वे स्थानक परिसर, मुख्य रस्ते आणि सर्वाधिक रहदारी असलेल्या भागांमध्ये बसलेल्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना ये-जा करणाऱ्या मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या। या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून वारंवार तक्रारी देखील करण्यात येत होत्या। या तक्रारींची दखल घेत वसई विरार महानगरपालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे। आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा, वालीव आणि रेल्वे स्थानक परिसरात जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान सातिवली खिंड ते वालीव फाटा, बोईदापाडा आणि मुख्य रस्त्यांवरील 41 टपऱ्या, 23 पत्रा शेड आणि 25 बांबू शेड हटवण्यात आले। तसेच नालासोपारा येथील राधाकृष्ण हॉटेल ते कारगिल नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर उभारलेले 23 स्टॉल्स आणि टपऱ्याही तोडण्यात आल्या। याशिवाय नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील रहदारीला अडथळा ठरणारी दुकाने हटवण्यात आली असून नायगाव उड्डाण पुलावरील फेरीवालेही हटवून रस्ता मोकळा करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे। या कारवाईमुळे रहदारीचे मार्ग मोकळे होत असून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।